देवाची हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हे विजय अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत लक्षणीय असा अभंग अत्यंत विकलिता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यथार्थ भक्ताचं वर्णन करतात. भक्ती कशी असावी याचं वर्णन तुकोबाराय या अभंगामध्ये करतात किंवा एक प्रकारचा उपदेश आपल्या सगळ्यांना करतात. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक असतो तो म्हणजे असा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदाने अत्यंत उत्साहाने आपण सर्वजण श्री संत शिरोमणी सावता महाराज प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आपण सर्वजण समाधी सोहळा आपण साजरा करतो. दरवर्षी म्हणजे आता हे सप्ताह किती वर्ष झाला चालू आहे ती कोणालाही माहिती नाही. अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस का होईना आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायला भेटतं आणि आपल्या गावातील सर्वच लोक अत्यंत आनंदाने अत्यंत उत्साहाने अत्यंत प्रेमाने हा सप्ताह करतात. या आपल्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे असं आपल्या गावात जेवढे सप्ते होतात तेवढे सप्ते अजून कोणत्या गावात होतात. मला तर असं वाटतं गावात राहिल्यानंतर बाहेर गावाला कार्यक्रमाला जायची गरज नाही. गावातच एवढे कार्यक्रम असतात. म्हणजे आपलं गाव हे परमार्थाचं गाव आहे. आपल्या गावामध्ये दररोज नित्यनेमाने हरिपाठ म्हटलं जातं. आपल्या गावचं हे वैशिष्ट्य आहे वैभव आहे. कारण कोणत्याही गावामध्ये जा दुसऱ्या गावामध्ये कुठं नामस्मरण नसतं काही नाही. ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच दिवशी असणार दुसऱ्या दिवशी टाळ सुद्धा दिसणार बरं का. शोकांती आहे दुसऱ्या गावांची पण आपल्या गावामध्ये मात्र दररोज नित्यनेमाने भजन काकडा सगळं काही 7 दिवस सप्ताह आपल्या गावामध्ये कमीत कमी 4-5 तरी सप्ताह होतात. सगळे जेवढे मंदिर गावामध्ये सगळ्या मंदिरामध्ये सप्ताह होतो. अशा प्रकारे श्री मारुतीरायांच्या मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर हा आपला सप्ताह अत्यंत आनंदाने साजरा होतोय. आणि मी काही मागचा सुद्धा नाही मी ह्याच गावचा इथं शेंडीवर सुद्धा